आता अंतरवली सराटीमध्ये पोलिसांचा सध्या कडक बंदोबस्त आहे कारण वडीगोद्री फाट्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। याचं कारण म्हणजे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळालाय, दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि मराठा ओबीसी संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाते पोलिसांकडून। एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथक सुद्धा तिथे तैनात आहे। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी येत आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांना देखील छत्रपती संभाजीनगरातून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय आणि म्हणूनच एकतर आज शिष्टमंडळ या ठिकाणी येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रस्त्याने मनोज जरांगे पाटील बाहेर जाणार आहेत। त्यामुळे आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जालना ग्रामीण पोलिसांचे सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघतोय एसआरपीएफची एक गाडी आहे, त्याच्या बाजूला दंगा नियंत्रण कायदी गाडी सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे आणि पोलिसांचा जबरदस्त कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण आपण बघू शकतो पाठीमागे सुद्धा की पोलिसांचे जे आहे शीघ्र कृती दल असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीची तैनाती या ठिकाणी जालना ग्रामीण पोलिसांनी केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील काही वेळातच जे आहेत रुग्णालयातून बाहेर पडणार आहेत आणि रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर याच रस्त्याने ते बीडला जाणार, साखरवाडीला त्यांचा आज सत्संग आहे आणि मनोज जरांगे पाटील ज्या रस्त्याने जाणार आहेत त्याच रस्त्यावर जे आहे बघतोय आपण पोलिसांचा फार मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि याच बाजूनी जे आहे मनोज जरांगे पाटील या रस्त्याने इकडं बीडला जाणार आहेत। त्यामुळं याच फाट्यावर बघतोय आपण कशा पद्धतीचा बंदोबस्त आहे आणि इथून जवळपास एक 50 मीटरवर ज्या ठिकाणी आपल्याला झेंडे दिसत आहेत त्या झेंड्याच्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू आहे। निश्चितपणे आपल्याला माहीत आहे की आपल्या आपल्या मागण्यांना घेऊन मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर ठाकलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील जाताना किंवा आंदोलनकर्ते या ठिकाणी जर जमले तर फार मोठा संघर्ष या ठिकाणी होऊ शकतो। हा संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी पहाटेपासूनच जे आहे फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। शिष्टमंडळ या ठिकाणी 9 वाजता येणार आहे। शिष्टमंडळासोबत बैठक आहे, त्याच वेळेला मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी जातील आणि दोन्ही समाजाचा संघर्ष टाळण्यासाठी हा मोठा बंदोबस्त पोलिसांचा आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ उबदाम, न्यूज 18 लोकमत, वडीगोद्री।